नमस्कार मित्रांनो. बेंगळूर शहर, जिथे सकाळची सुरुवात फिल्टर कॉफीच्या सुगंधाने आणि आय टी पार्कच्या घाईने होतो. याच शहरात मी म्हणजे आदित्य एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होतो. माझं आयुष्य कोडिंग, मीटिंग आणि ट्रेडिंगमध्ये अडकलेलं होतं. पण धावपळीत एक विरंगुळा होता. माझ्या घरच्या खाली असलेला एक छोटासा पण सोसायटी जनरल स्टोअर. त्या दुकानची मालकीण होती सायली. सायली नुकतीच तिच्या वडिलांना मदत करण्यासाठी कोल्हापूरहून बेंगळुरूला आली होती. ती दिसायला साधी पण खूपच प्रभावित होती. तिचे बोलक डोळे आणि चेहऱ्यावरचे ते निरागस हसू कोणाचंही मन जिंकलं असं होतं. मी रोज सकाळी ऑफिसला जाताना तिथून दूध पाकीट किंवा बिस्किट घ्यायला जायचो. सुरुवातीला आमचं नातं फक्त "हे घ्या, पैसे आणि धन्यवाद" इतकेच होतं. पण हळू-हळू त्या 2 शब्दांमध्ये बदल होऊ लागलं. बेंगळुरूचा पाऊस कधी येईल सांगता येत नाही. एका संध्याकाळी मी ऑफिसवरून परतताना जोराचा पाऊस सुरू झाला. छत्री नव्हती म्हणून मी धावत सायलीच्या दुकानच्या उड्याशाला उभे राहिलो. दुकान बंद करण्याची वेळ झाली होती, पण सायली अजून आतच होती. तिने बाहेर बघितलं आणि मला ओळखलं. ती बाहेर आली आणि म्हटली, "अहो आदित्य दादा, बाहेर का उभे आहात? आत या ना." भिजला पूर्ण. मी थोड्या संकोचलो, पण पावसामुळे पर्याय नव्हता. मी आत गेलो. दुकानात त्यावेळी फक्त आम्ही दोघेच होतो. बाहेर पावसाचा आवाज आणि आत एक शांत, खूप जोरात पाऊस आहे ना? तिने विचारलं. "हो ना, बेंगळुरूचं हे वैशिष्ट्य आहे," मी हसत उत्तर दिलं. तिने मला बसायला स्टूल दिली आणि स्वतःसाठी, माझ्यासाठी गरमागरम कॉफी आणली. तिथून खऱ्या अर्थाने आमचं गप्पा सुरू झाल्या. तिने मला तिच्या कोल्हापूरच्या आठवणी सांगितल्या. तिले हे शहर कसं वाटते ते सांगितलं. मला जाणवलं की एका दुकानवालीच्या मागे एक खूप शिकलेली आणि स्वप्न पाहणारी मुलगी आहे. त्या पावसाळी संध्याकाळानंतर आमची मैत्री घट्ट झाली. आता मी फक्त सामान घेण्यासाठी नाही, तर तिला भेटण्यासाठी दुकानावर जायचो. कधी माझ्यासाठी आवडीचे बिस्किट आधीच काढून ठेवायची, तर कधी ती तिच्यासाठी ऑफिसमधून येताना एखादं छानसं फूल घेऊन यायचं. एखादा तिच्या दुकानाचा हिशोब करताना लॅपटॉपमध्ये काही प्रॉब्लेम आलं होतं. मी आय-टीवाला असल्यामुळे तासनतास बसून तिला मदत केलं. त्या रात्री काम संपल्यावर तिने मला तिच्या डब्यातली पुरणपोळी भरवली होती. त्या घासात जे प्रेम होतं, ते कोणत्याही मोठ्या हॉटेलच्या जेवणात नव्हतं. मला सायली आवडू लागली होती. तिचं ते दुकानावर येणाऱ्या लहान मुलांशी प्रेमानं वागणं, वृद्ध लोकांशी आपुलकीने बोलणं, या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला भावल्या होत्या. पण मनात एक धाकधूक होती. ती काय विचार करेल? मी तर इंजिनिअर आणि ती एक साधी दुकानदार. लोकं काय म्हणतील? पण प्रेमाला पदवी किंवा पैशाची गरज नसते, हे मला लवकरच उमजणार होता. बेंगळूरच्या लालबाग गार्डनमध्ये एका बेंगळूरच्या लालबाग गार्डनमध्ये एका फ्लॉवर शो होता. मी सायलीला विचारलं, "येतील का माझ्यासोबत?" ती लाजत हो म्हणाली. त्या दिवशी ती निळ्या रंगाची साडी खूपच सुंदर दिसत होती. फुलांच्या त्या गर्दीतही माझं लक्ष फक्त तिच्यावरच होतं. आम्ही खूप फिरलो, फोटो काढलो. शेवटी एका शांत जागी बसलो असताना मी तिचा हातात हात घेतला. सायलीला, "सायली, मला नाही माहीत तुला काय वाटतं, पण तुझ्याशिवाय आता माझं मन कशातच लागत नाहीये. हे दुकान, हे शहर आणि हे आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायचं आहे. तू माझ्या आयुष्याची पार्टनर बनशील का?" सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूच डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि म्हटली, "मी पण याच क्षणाची वाट बघत होती. मला वाटलं होतं तुला माझ्यासारखी साधी मुलगी आवडणार नाही." लालबाग गार्डनमध्ये सायलीने प्रेमाची कबुली दिल्यानंतर आमचं आयुष्य एखाद्या स्वप्नसाकार झालं होतं. बेंगळुरूचे ते ट्रॅफिक आणि कामाचा ताण आता मला
जाणवत नव्हतं. कारण घरी परतताना सायलीचं ते हसमुख दुकानावर माझी वाट पाहत असायचं. आम्ही आता त्या तासनतास दुकानाच्या समोर बाकड्यावर बसून भविष्याचे स्वप्न रंगू लागलो. सायलीला तिचं दुकान मोठं करून तिथे एक छोटंसं कॅफे सुरू करायची होती. जिथे लोकांना घरच्या चवीची कॉफी आणि कोल्हापूर मिसळ मिळेल. मी ठरवलं होतं की माझं पगारातून मी तिला हे स्वप्न पूर्ण करायला मदत करणार. आमच्या प्रेमाची चर्चा आता पसरत हळूहळू होऊ लागली होती. लोक म्हणायचे, बघा इतका शिकलेला मुलगा आणि एका साधा दुकानवालीच्या मागे वेडा झालाय. पण मला कोणाच्याही बोलण्याची पर्वा नव्हती. पण सुखाचे दिवस जास्त काळ टिकत नव्हते. एका दिवशी माझ्या घरी कोल्हापूरहून माझे आई वडील अचानक बेंगळुरूला आले. मी त्यांना सायलीबद्दल सांगणार होतो, पण त्याआधीच एक अनपेक्षित घटना घडली. आईला घरासाठी काही किराणा सामान हवं होतं, म्हणून ती स्वतः खाली त्या दुकानावर गेली. सायली तिथे काम करत होती. आईला सायलीची वागणूक आणि तिचं रूप खूप आवडलं होतं. पण जेव्हा आईला समजले की मी याच मुलीवर प्रेम करतो, तेव्हा घरचं वातावरण अचानक बदललं. माझे वडील स्पष्ट शब्दात सांगितलं, आदित्य, आम्ही तुला इतकं शिकवलं ते एका दुकानदार मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी नाही. समाजाला आम्ही काय उत्तर देणार? दुसरीकडे सायलीला जेव्हा हे समजलं की माझ्या घरच्या विरुद्ध आहेत, तेव्हा ती खूप तुटली. तिला वाटलं की तिच्यामुळे माझं आणि माझ्या घरच्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतील. एका रात्री मी तिला भेटायला गेलो, तेव्हा तिचे डोळे सुजले होते. ती म्हटली, आदित्य, कदाचित आपलं नातं इथपर्यंतच होतं. त्या आई-वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ नकोस. मी एका साधी मुलगी आहे. माझ्यासाठी तुझं कुटुंब सोडू नको. तिथेच हे शब्द माझ्या काळजाला आरपार लागले. पण माझ्या तिच्यावर प्रेम खरं होतं. मी तिला वचन दिली, सायली, मी तुझ्याशिवाय कोणाशाही लग्न करणार नाही आणि आई-वडिलांनी मीच समजून सांगेन. त्याच दरम्यान सायलीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. सायली एकटी सायली एकटी पडली होती. तिचं दुकान बंद झालं होतं आणि पैशाची चणचण भासू लागली होती. अशा वेळी मी ऑफिस सोडून रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबलो. सर्व खर्च केलं आणि तिच्या वडिलांची मुलासारखं सेवा केली. जेव्हा माझ्या आईने हे पाहिलं की मी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सायलीच्या कुटुंबासाठी झटतोय, तेव्हा तिचं मन हळूहळू विरंगुळू लागलं. आईने पाहिलं की सायली केवळ एक दुकानदार नाही, तर ती एक अत्यंत कष्टाळू आणि संस्कारक्षम मुलगी आहे. संकटच्या काळात ती डगमगली नाही. एका दिवशी आईने स्वतः हॉस्पिटलमध्ये आली आणि सायलीच्या हातात हात धरून म्हटली, पोरी, मला माफ कर. मी फक्त तुझं काम पाहिलं होतं. तुझं मोठं मन नाही आणि तू माझ्या आदित्यासाठी अगदी योग्य आहेस. काही महिन्यानंतर सायलीच्या वडिलांची प्रकृती सुधारली. माझ्या आई-वडिलांनी मोठ्या आनंदाने सायलीला सून म्हणून स्वीकारलं. आमचं लग्न अगदी साध्या पद्धतीने त्याच दुकानासमोर भागात झाला, जिथे आमची पहिली भेट झाली होती. आजही मी ऑफिसला जाताना सायलीच्या हातातून फिल्टर कॉफी घेतो आणि तिचं ते गोड हसू मला दिवसभराची ऊर्जा देते. आदित्य आणि सायलीचं हे दुकानवाली कथा आजही बेंगळुरूच्या त्या गल्लीत प्रेमाचं प्रतीक म्हणून सांगितलं जातो. तर कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. तर असाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सादर करत जाऊ. जय महाराष्ट्र.